नमस्कार, मी प्रवीण चंद्रशिवे, जाणता महाराष्ट्र संपादक. आज आपण तुळजापूर येथे पंचायत समिती येथे आलो आहोत आणि हे पाठीमागे पाहताय. थोड्या वेळापूर्वी सभापती निवडीची प्रक्रिया कुठे पार पडलेली आहे आणि विक्रमसिंह मालक यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. ते तुळजापूरचे सभापती म्हणून निवडून आलेले आहेत. तर तुळजापूरचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव सर आहेत. त्यांची सभापती निवडीची प्रक्रिया आता सध्या पूर्ण झालेली आहे. या संदर्भात विक्रम मालक यांची निवड झालेली असून तुम्ही काय सांगाल याबाबत? मी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की पंचायत समितीची जी सार्वत्रिक निवडणूक पार पडली, त्या निवडणुकीमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचे लोकनेते भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राणा विठ्ठल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने तुळजापूर पंचायत समितीवर दैदिप्यमान असे यश संपादन केलेलं आहे. जिल्हा परिषदही आदरणीय दादाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी सत्ता स्थापन होणार आहे. आदरणीय राणा दादाच्या विकासाभूक नेतृत्वावर या ठिकाणी भारतीय तुळजापूर तालुक्यातील जनतेने या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. आणि आदरणीय आपण आता विचारलंय की सभापतीच्या निवडीच्या संदर्भात मी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय राणा दादा असतील, डॉक्टर साहेब असतील, मल्हार दादा असतील, या पाटील कुटुंबाच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्ष एकनिष्ठेने काम करणारे विक्रमसिंह मालक देशमुख यांना या ठिकाणी आदरणीय दादांनी पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिलेली आहे. या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला आदरणीय दादाच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय मिळाला असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो.